नमस्कार मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. स्वराज म्हणत असतो की अगं आई, ही सर्व तुझेच माणसं आहेत ना, मग नको ना सोडून जाऊ सर्वांना. मंजुळा म्हणते की खरं तर मी मन घट्ट केलं होतं की या घराला सोडून जायचं, परंतु तुमच्या सर्वांचं प्रेम बघून माझं धाडसच होत नाही. किती आणि कसे उपकार मानू मी सर्वांचे. एका परक्या बाईला कायमचं तुम्ही प्रेमाने आणि घराने जवळ करून घेतलं आणि तुमचा हा मायेचा पाझर काही तुटायचा नाही. त्यावर स्वराज म्हणतो की खरंच आई. वा मंजुळा म्हणते की खरंच माझ्या कंदी पेड्या. मंजुळा आता घरातच थांबणार असते, त्यामुळे सर्वांना खूपच आनंद झालेला असतो. तेवढ्यातच मोनिका तिथे येते. मोनिका बघते की स्वराजने मंजुळाला मिठी मारलेली असते आणि ती म्हणते की व्हॉट इज दिस आणि हा कसला इमोशनल ड्रामा चालला इथे. क्षमा म्हणते की मोनिका, मंजुळा घर सोडून जात होती. मोनिका म्हणते की जात होती म्हणजे तिने जायलाच हवी ना आता. आणि तुम्ही काय एवढे अश्रू ढाळताय. ती पिहूला गाणं शिकवायला आली होती, गाणं शिकवलं तिने, आता तिला जाऊ द्यात ना. आणि त्यासाठी एवढा सगळा तमाशा करण्याची काय गरज आहे तुम्हाला. मल्हार म्हणतो की मोनिका, तोंडाला येईल ते बरळू नकोस. मंजुळाबाई इथून कुठेही जाणार नाहीये. मोनिका म्हणते की अशी कशी नाही जाणार ही, आणि फुकटचं पोसायचा काही मक्ता नाही घेतलाय आपण. तिला आत्ताच्या आत्ता इथून जाऊ द्यात. आणि तुमच्याकडं काय एवढा फुकटचा वेळा. सारखे आपलं गळ्यात गळे घालून फॅमिली ड्रामा करत असतात. गाणं शिकवायला आलेली दीन दमडीची म्युझिक टीचर आहे ही, आणि हिच्या कसल्या विनवण्या करताय तुम्ही. खरं तर हिची एवढी सुद्धा लेवल नाहीये भांडी विकणारी बाई कुठली. पेपरमध्ये हिचे फोटो छापून आले म्हणून ही विसरले असेल तिची लेवल, परंतु तुम्ही सर्वजण का विसरताय तिची लेवल. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. मल्हार तिला म्हणतो की झालं तुझं बोलून. आता स्पर्धा जरी संपलेली असली तरी मंजुळाबाई इथून कुठेही जाणार नाही, आणि हा माझा फक्त एकट्याचा नाही तर घरातल्या सर्वांचा निर्णय. मोनिका म्हणते की मी सुद्धा ह्या घरातला एक भाग आहे, हे विसरू नको मिस्टर कामत तू. मल्हार म्हणतो की अगं पण ह्या घरातल्यांचा आणि ह्या घराचा तू कधी विचार केलायस. खरं तर तुला ह्या सर्वांची सवयच नाही आणि मंजुळाबाई आता इथेच राहतील. मोनिका म्हणते की अशी कशी राहील ती, आणि हे घर काय इथं धर्मशाळा आहे का. ही काय धर्मशाळा नाहीये की कोणीही यावं आणि कितीही दिवस राहावं. मल्हार म्हणतो की मोनिका, त्या या घरातल्या सदस्य आहेत. मोनिका म्हणते की म्हणजे काय, या घरामधले सदस्य तर वाढतच चाललेत. आधी हा स्वराज, याला आणला आश्रमातून आणि डोक्यावर चढून ठेवलं, आणि मग नंतर कोण कुठला तो निरंजन, त्यालाही आणून ठेवलं घरात. आणि आता तर काय, ही भांडी विकणारी बाई ह्या घरातली सदस्य झाली आहे. नाही, आपण एक काम करूया मल्हार, आपण घरासमोर ना एक बोर्ड लावूयात की कामत धर्मशाळा, म्हणजे आता कोणीही लोक तिथे येऊन राहू शकतील, हो ना. तर मल्हारच्या हातामध्ये जे पेपर्स असतात ज्यामध्ये मंजुळाची बातमी छापून आलेली असते, मोनिका ते पेपर हिसकावते आणि मंजुळाच्या अंगावर फेकते. ती मल्हारला म्हणते की मंजुळा इथे राहणार नाही, आणि तू बघतीयस काय ग, तू निघ इथून, नाहीतर माझं असं रूप बघशील ना जे तू कधीच बघितलं नव्हतंस. मोनिका मंजुळाकडे जात असते तेव्हा मल्हार तिला थांबवतो आणि विचारतो की मोनिका, काय करतेयस तू हे. मोनिका म्हणते की मल्हार सोड मला, मी आता कोणाचंच ऐकणार नाही. तेव्हा मल्हार तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो की तुला ऐकावं लागेल, कारण हे घर माझं सुद्धा आहे आणि या घरामध्ये तुझी मनमानी चालणार नाही, हे लक्षात ठेव. या घराकडे लोक आदराने बघतात कारण मी आणि विजयदादाने त्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. सरस्वतीचा वास आहे या घरामध्ये, नकळत लोकांचे हात जोडले जातात. संगीताची साधना होते इथे, आणि हा काय मोनिकाचा महाल नाहीये तुझी मनमानी करायला. एखाद्या घरात राहायचं म्हणजे लोकांवर हक्क नसतो गाजवायचा, आपल्याला त्यांची मनं जपायची असतात. आणि हे जर तुला पटत नसेल तर आत्ताच्या आत्ता या घरातून चालती हो आणि जा त्या विक्रम राज्याध्यक्षाच्या घरी, कारण या घरामध्ये कोणाचाही अपमान केलेला मला चालणार नाही. मोनिका म्हणते की मी हे अजिबात टॉलरेट करणार नाही मल्हार. मल्हार म्हणतो की काय करशील बोल. तेव्हा मोनिका मल्हारवर हात उचलते तेव्हा मल्हार तिचा हात धरतो. मल्हार मोनिकाचा हात खाली फेकतो आणि म्हणतो की नवरा आहे तुझा, मी गुलाम नाही. जर नाती जोपासता येत नसतील ना तर निदान तोडू तरी नकोस. यापुढे रागावर आणि जिभेवर कंट्रोल ठेव, कळलं तुला, नाहीतर मग माझ्या इतकं वाईट कोणीच नसेल. मोनिका खूप रागाने मंजुळाकडे बघत असते आणि रागारागाने तिच्या रूममध्ये निघून जाते. स्वराज लगेचच मंजुळाची बॅग ही आतमध्ये ठेवतात. मंजुळा आणि मल्हार मात्र एकमेकांकडे बघत असतात. तर इकडे सनी हा पेपर बघत असतो आणि त्यामध्ये पिहूचा फोटो तो बघत असतो आणि म्हणत असतो की पिहू, खरंच किती गोड नाव ठेवलंय. कदाचित मी असतो तर मी देखील असंच ठेवलं असतं.
तर तेवढ्यातच तिथे अभिषेक येतो आणि म्हणतो की व्हेरी गुड मॉर्निंग शुभंकर ठाकूर. तर सनी म्हणतो की अरे तुला एवढं खुश व्हायला काय झालंय. अभिषेक म्हणतो की तुला जे हवे होते तेवढे सगळे पुरावे तुझ्यासमोर हजर. सनी लगेचच ते पेपर्स हातामध्ये घेतो आणि बघत असतो. तर अभिजित त्याला म्हणतो की बघ, मोनिका प्रेग्नंट आहे की नाही हे बघण्यासाठी ज्या नर्सिंग रूममध्ये ती गेली होती ना, हे तिची प्रेग्नन्सी चेक झाली आणि कन्फर्म झाली तिथले हे रिपोर्ट्स. आणि बरोबर 9 महिन्यानंतर त्याच नर्सिंग होममध्ये ती ॲडमिट झाली होती डिलिव्हरीसाठी. सनी म्हणतो की एक्झॅक्टली मला हेच हवं होतं. तू सगळ्या डेट चेक करून बघितलात. तर अभिजित म्हणतो की अरे 1000% सगळं चेक करून झालं माझं. प्रेग्नन्सी टेस्ट झाल्यानंतर बरोबर 2 दिवसानंतर मल्हार कामत आणि मोनिकाचं लग्न झालं आणि बरोबर 7 महिन्यानंतर बाळ झालं. आणि हल्ली ते फॅड निघालं आहे ना की 7 महिन्यानंतर बाळ झालं तर ते प्री मॅच्युअर म्हणून जन्माला येतं. खरं तर असं लोक समजतात. यावरून फक्त एवढंच लक्षात येतं आहे की मोनिकाचं बाळ हे प्री मॅच्युअर बाळ नव्हतं. खरं तर ती लग्नाच्या वेळी 2 महिन्यांची प्रेग्नंट होती हे क्लिअर. आणि हे ऐकून सनीला धक्का बसतो. सनी म्हणतो की 9 वर्ष ज्या दिवसाची मी वाट बघत होतो तो दिवस आज आलाय. खरं तर पिहू ही मल्हार कामतची नाही तर ह्या शुभंकर ठाकूरची मुलगी आहे. खरं तर पिहू ही माझी मुलगी, आपल्याला लगेचच निघायला हवं. तेव्हा अभिजित विचारतो की अरे पण कुठे. सनी म्हणतो की कोणीतरी आपली आतुरतेने वाट बघतंय असं म्हणतो आणि तो त्याची बॅग उघडतो. त्याच्या बॅगमधून त्याचे जुने कपडे आणि जुनी चप्पल काढतो. तर इकडे मोनिका ही डोक्याला हात लावून बसलेली असते आणि रूममधल्या सगळ्या गोष्टी तिने अस्ताव्यस्त केलेल्या असतात. तितक्यातच पिहू तिथे येते आणि तिच्या हातात न्यूजपेपर असतो. ती मोनिकाला म्हणते की मम्मा, मी अगदी बरोबर गेस केलं होतं. खरं तर मी कॉन्टेस्टमध्ये स्वराजसोबत हारले, हा तुझा राग जातच नाहीये ना. खरं तर तू एक गोष्ट बघतच नाहीये, स्वराजसारख्या टफ कंटेस्टंटला मी बरोबर टक्कर दिली हे तुला लक्षातच येत नाही. अगं न्यूजपेपरमध्ये सुद्धा हेच सर्व बोलताय. तू सोडून बाकी सर्वजण म्हणताय की पिहूचं गाणं खरंच खूप छान होतं. माझ्या एवढंच क्रेडिट मंजुळा गुरुजींना सुद्धा गेलं. तेव्हा मोनिका म्हणते की अक्कल नाहीये त्यांना. पिहू म्हणते की सगळे हेच म्हणताय की मंजुळा टीचर बेस्ट आहे आणि अशा टीचरला घरामध्ये ठेवायचं सोडून तू त्यांचा इन्सल्ट करून त्यांना घराबाहेर काढतीयस. हे वाच म्हणजे तुला कळेल की तुझी खरी मिस्टेक काय आहे ते. मोनिका तो पेपर घेते आणि फेकते आणि म्हणते की आय डोंट केअर. मोनिका पुन्हा मनामध्ये म्हणू लागते की ओ गॉड, जर पिहू माझ्यावर अशीच रुसून बसली तर ती माझ्यासोबत युरोपला यायला नाही म्हणेल. त्या मंजुळाला तर मी नंतर बघून घेईल, परंतु आता पिहू रागवून चालणार नाही. पिहू तिथून जायला लागते तेव्हा मोनिका तिला थांबवते आणि म्हणते की पिहू बघ, हे बघ, मंजुळा टीचरनी जर माझी परमिशन घेतली असती ना तर मला तिचा रागही आला नसता. हे बघ, मंजुळा टीचर जर तुझ्यासाठी इथे थांबली ना तर मला काहीच प्रॉब्लेम नाही. तर पिहू म्हणते की मम्मा तू हे खरं बोलतीये. मोनिका म्हणते की ॲब्सोल्युटली बेटा आणि लव्ह यू सो मच असं म्हणून ती पिहूला जवळ घेते. तर इकडे विक्रम त्याच्या माणसांना म्हणत असतो की शुभंकर ठाकूर तुम्हाला सापडत नाहीये. एक साधा माणूस कुठेही लपून बसला असेल, बघा जरा, शोधा त्याला. तेवढ्यातच शुभंकर ठाकूर हा त्याचे जुने कपडे जुनी चप्पल घालून तिथे हजर असतो. तेव्हा विक्रम त्याला बघतो आणि शॉक होतो आणि म्हणतो की तू इथे. अभिजित शुभंकरच्या बॉडीगार्डला सांगतो की चेअर इथे मध्ये ठेवा. सनी त्या चेअरवर बसतो आणि म्हणतो की अभिजित पैशांचा माज आणि काढतो आपली लाज. अभिजित म्हणतो की वा सर, क्या बात है, एकदम सुरेख. सनी म्हणतो की एवढं पण काही खास नव्हतं, ज्यांना कळायचं होतं ते कळलंय. विक्रमला तो म्हणतो की ओळखलं का मला, म्हणजे तुम्हाला ओळखायला सोपं जावं म्हणून त्याच अवतारात आलोय मी. अख्खं जग मला आता शुभंकर ठाकूर या नावाने ओळखतं. खूप मल्टीनॅशनल कंपन्या आहेत माझ्या आणि तुमच्या कंपनीचा मी मेन स्पॉन्सर होतो. तुमच्या कॉम्पिटिशनचा. त्यावर विक्रम त्याला म्हणतो की मुद्द्याचं बोल. अभिजित सनीच्या बॉडीगार्डला बाहेर जायला सांगतो. थोड्यातच इला तिथे येते आणि म्हणते की सनी तू. त्यावर सनी उठतो आणि म्हणतो की या गरीबाला ओळखलंच तेवढीच खूप मेहरबानी झाली. तुम्ही जरी कशाही वागल्या असल्या तरी मी स्त्रियांचा अपमान कधीच करत नाही. विक्रम म्हणतो की मग मोनिकाला का त्रास देतोयस. सनी म्हणतो की आता कसा मुलीचा बाप बोलायला लागला. सनी म्हणतो की मोनिकाने मला फसवलंय आणि मलाच नाही तर त्या मल्हारसारख्या देव माणसाला सुद्धा तिने फसवलंय. प्रेम माझ्यासोबत केलं आणि लग्न त्याच्याशी. विक्रम म्हणतो की मोनिकाने कोणालाही फसवलेले नाहीये आणि 9 वर्षानंतर तुझे गैरसमज दूर झाले नाही वाटतं. तर प्रेम वगैरे नव्हतंच ते. तुझ्यासारख्या कुवत नसलेल्या माणसावर माझी मुलगी कधीच प्रेम करणार नाही. तर इकडे पिहू तिच्या स्टडी रूममध्ये असते आणि स्टडी करत असते. तितक्यातच स्वराज येतो आणि म्हणतो की पिहू तू मला माझं नाव लिहायला शिकवशील. पिहू म्हणते की स्वराज, अरे तू एवढ्या मोठ्या कॉम्पिटिशनचा विनर झालाय आणि तुला रीडिंग आणि रायटिंग नाही येत. स्वराज म्हणतो की नाही, ते आता मी शिकणार आहे, पण तू शिकवशील का मला. पिहू म्हणते की कोणाचं नाव तुझं, ठीक आहे शिकवते.
स्वराज म्हणतो की नाही नाही, माझं नाही, मला सगळ्यात पहिल्यांदा मल्हार गुरुजींचं नाव शिकायचं आहे, ते माझे गुरु आहेत ना म्हणून. त्यावर पिहू म्हणते की ठीक आहे, शिकवते. स्वराज लगेचच पिहूला हग करतो आणि तिच्या पाप्या घेतो. तेव्हा पिहू म्हणते की स्वराज, हे बघ, मला हग वगैरे चालेल, पण अशा पाप्या वगैरे घ्यायच्या नाही हा माझ्या, मला ते अजिबात आवडत नाही. त्यावर स्वराज म्हणतो की हो ठीक आहे चालेल, पण तू मला नाव शिकवतीयस ना. पिहू म्हणते की हो. आणि मग पिहू स्वराजला मल्हारचं नाव कसं लिहायचं ते शिकवत असते. पिहू त्याला हात धरून गिरवायला शिकवत असते. पिहू म्हणते की स्वराज, पण तुझं वागणं हे खूप स्ट्रेंज आहे, म्हणजे तू तुझं नाव सोडून माझ्या डॅडाचं नाव लिहितोय आणि तेही मराठीत. तर स्वराज मनामध्ये म्हणत असतो की त्यांनी मला त्यांचं नाव दिलंय, त्यामुळे मी त्यांना हे गिफ्ट करणार आहे. स्वराज म्हणतो की अगं पिहू, मी ही स्पर्धा त्यांच्यामुळे जिंकलो ना, म्हणून मला त्यांना काहीतरी गिफ्ट द्यायचंय. मग मी म्हटलो की त्यांना नाव देतो त्यांचं लिहून, मग ते खुश होतील ना. पिहू म्हणते की हो, आयडिया तर छान आहे, परंतु एका दिवसात तुला हे सर्व जमणार नाही, त्यासाठी तुला खूप हार्डवर्क करावं लागेल. स्वराज म्हणतो की जमेल ना मला पिहू, तू जर मला रोज शिकवलं तर मला नक्की जमेल. आणि तितक्यातच मोनिका तिथे आलेली असते. पिहू हे मल्हारचं नाव शिकवत असते आणि मोनिकाला मात्र वेगळ्याच इमॅजिन होत असतं. मोनिकाला दिसत असतं की पिहू हे तिचं नाव लिहित असते की पिहू शुभंकर ठाकूर आणि हाच माझा डॅडा आहे. मोनिकाला हे सगळं इमॅजिन होत असतं आणि नंतर ती भानावर येते आणि ती पिहूला विचारते की हे सर्व काय चाललंय, इथे शाळा भरवायची काहीही गरज नाहीये. पिहू जा, तू तुझा अभ्यास कर. आणि स्वराज, तू जर पुन्हा मल्हारचं नाव लिहिलं तर मी तुला सोडणार नाही, असं म्हणून मोनिका ते मल्हारचं नाव ज्या पेजवर लिहिलेलं असतं ते पेज फाडून टाकते. स्वराजला मात्र खूप वाईट वाटत असतं. स्वराज ते पुन्हा सगळे पेजेस उचलून घेतो आणि रडत असतो. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सनी विक्रमला ते रिपोर्ट्स दाखवतो आणि म्हणतो की मी मोनिकाची प्रेग्नन्सी कन्फर्म केली आहे आणि पिहू ही माझीच मुलगी आहे हे समजलंय आता मला, आणि मी पिहूला माझ्यासोबत US घेऊन जाणार. तर स्वराज आणि पिहू बसलेले असताना स्वराज पिहूला विचारतो की पिहू, ह्या दाढीवाल्या काकांनी तुला एवढं गिफ्ट का दिले असतील. म्हणते की हो ना. स्वराज म्हणतो की हो ना, म्हणजे असे गिफ्ट तर आपले आई बाबा देतात ना आपल्या मुलांना. तर मित्रांनो, असे तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.